नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, रोज संध्याकाळी 6 वाजता आपण मिशन खाकी बॅचच्या माध्यमातूनच आपण काय करत आहोत तर इथं जे काही अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज आहे ती या ठिकाणी अभ्यासत आहोत. आता जे विद्यार्थी नवीन आहेत, ज्यांना बॅच बद्दल माहिती नाही, त्यांनी लक्षात घ्या, मिशन खाकी नावाची काही बॅच आहे ती आपण 2024 साठी सुरू केली आहे पोलीस भरतीच्या अनुषंगाने. सध्या डिस्काउंट फी आहे 799 रुपये. रेकॉर्डेड लेक्चर्स असतील, नोट्स असतील, काही लाईव्ह लेक्चर सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला दिले जातील आणि नोट्स आणि टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये त्या ठिकाणी अवेलेबल होणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे तर अभ्यास मित्र नावाचं आपलं ॲप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल करा. त्यावर तुम्हाला ह्या बॅचेस अभ्यासायला मिळतील. ठीक आहे. आणि जर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन हवी असेल तर इथं खाली कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिला आहे, त्यावर तुम्ही कॉल करू शकता. पुढे बघा, पहिला प्रश्न आपल्या समोर आहे. महाराष्ट्रात अनेक गुप्त क्रांतिकारी संघटना होत्या. काय होत्या? कार्यकारी नाही, क्रांतिकारी संघटना कार्यरत होत्या. पुढे गुप्त कार्यकारी संघटना व त्यांचा प्रदेश दिला आहे. योग्य जोड्या त्या ठिकाणी आपल्याला काय करायच्या आहेत? ओळखायच्या आहेत. यस, क्रांतिकारी संघटना आणि त्याचप्रमाणे कोणत्या भागामध्ये त्या ऍक्टिव्ह होत्या हे आपल्याला त्या ठिकाणी जोड्या जुळवायला विचारलं, म्हणजे योग्य जोडी त्या ठिकाणी विचारलेली आहे. आता बघा, नागपूर चाफेकर क्लब दिले, मात्र लक्षात घ्या चाफेकर क्लब म्हटलेलं आहे कोणत्या ठिकाणी? नागपूरला चाफेकर क्लब होतं का? तर नागपूरला नव्हतं. कुठं होतं? तर हे होतं पुण्यामध्ये. ठीक आहे, पुण्यामध्ये होतं. ठीक आहे, लक्षात घ्या. त्यामुळं हे जोडी कशी असेल? चुकीची असेल. आता कोल्हापूरला काय म्हटलंय? आर्य बांधव समाज. कोणता? आर्य बांधव समाज. आर्य बांधव समाज जर आपण बघितलं तर कुठं होतं? नागपूरमध्ये होतं. ठीक आहे, लक्षात घ्या. नागपूरमध्ये आर्य बांधव समाज ही गुप्त क्रांतिकारी संघटना होती. मग आता कोल्हापूरमध्ये कोणती होती? कोल्हापूरमध्ये कोणती होती? तर कोल्हापूरमध्ये शिवाजी क्लब नावाची गुप्त संघटना होती. कोणती? शिवाजी क्लब नावाची एक गुप्त संघटना जी आहे ती आपल्याला कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते. आणि या शिवाजी क्लबलाच शाहू महाराजांनी काय केलं होतं? आर्थिक मदत केली होती. लक्षात घ्या, काय केली होती? आर्थिक मदत केली होती या गुप्त क्रांतिकारी संघटनेला. त्यामुळं ब सुद्धा काय राहील? तर चुकीचं राहील. क काय असेल? योग्य जोडी त्या ठिकाणी आपल्याला सांगता येते, कारण की पुण्यामध्ये चाफेकर क्लब होता. त्यामुळे फक्त क बरोबर आहे आणि त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं काय येईल? योग्य आन्सर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, ह्या काय होत्या? गुप्त क्रांतिकारी संघटना होत्या. नागपूरमध्ये आर्य बांधव समाज आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. पुण्यामध्ये चाफेकर क्लब आपल्याला सांगता येतं. आणि हे जे काही शिवाजी क्लब दिसते तुम्हाला ते कुठं होतं? कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला ह्या गुप्त क्रांतिकारी संघटना सांगता येतात. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे जाऊयात. आता महाराष्ट्रातल्या इतर काही गुप्त संघटना आणि त्याच्याशी संबंधित असणारे व्यक्ती कोण होते हे सुद्धा अभ्यासणं महत्वाचं आहे. मागे परीक्षेमध्ये तुम्हाला इथं प्रश्न विचारण्यात आले होते. तर बघा, महाराष्ट्रातील गुप्त संघटना जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातील क्रांतिकारकांचे आश्रयस्थान आणि प्रेरणास्थान कोण होते? तर टिळक होते. टिळक जर आपण बघितलं तर जहालमत विचारसरणीचे आपल्याला टिळक सांगता येतात. आणि टिळकांनीच काय केलं होतं तर या क्रांतिकारकांना एक दिशा देण्याचं काम केलं होतं, एक प्रेरणा देण्याचं काम केलं होतं. कशाच्या माध्यमातून? वृत्तपत्राच्या माध्यमातून, लेखांच्या माध्यमातून त्यांनी काय केलं होतं? क्रांतिकारकांना दिशा देण्याचं काम केलं होतं. मग आता एक आश्रयस्थान आणि प्रेरणास्थान हे टिळक होते आणि त्यांच्या अनुयायांनी सुद्धा काय केलं होतं? इथं महाराष्ट्रामध्ये काही संघटना स्थापन केल्या होत्या. आर्य बांधव समाज नावाची जी काही गुप्त क्रांतिकारी संघटना होती वर्धे आणि नागपूर या भागामध्ये ऍक्टिव्ह असताना आपल्याला दिसते. संबंधित व्यक्ती कोण होते? श्रीधर परांजपे आहेत, बुवा उपाध्याय आहेत, अभ्यंकर आहेत. हे आपल्याला काय सांगता येतात? या आर्य बांधव समाजाशी संबंधित क्रांतिकारक त्या ठिकाणी सांगता येतील. पुढे बघा, यवतमाळची गुप्त संघटना आहे. कोण होते संबंधित क्रांतिकारक? डॉक्टर सिद्धनाथ काणे आहेत आणि जनार्दन वाजने. अमरावती या ठिकाणी सुद्धा काय होती? गुप्त संघटना होती. तिथले कोण होते प्रमुख? दादासाहेब खापर्डे हे आपल्याला तिथले प्रमुख सांगता येतात. त्यानंतर बघा, हैदराबाद मधली जी काही गुप्त संघटना होती त्याचे प्रमुख आहेत नरहर पंत घारापुरी आणि बोमनीकर. हे कुठले? हैदराबाद मधल्या गुप्त संघटनेचे. पुढे अजून एक महत्वाची आहे, गंगनाथ भारती विद्यालय क्रांतिकारी संघटना. ही कुठली होती? बडोदा या संस्थानातली. लक्षात ठेवा, बडोद्याला ही संघटना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 1905 मध्ये या क्रांतिकारी संघटनेची स्थापना करण्यात आली. संबंधित व्यक्ती कोण आहेत? अरविंद घोष आणि माधवराव जाधव हे क्रांतिकारक आपल्याला या संघटनेशी संबंधित सांगता येतील. त्यानंतर शिवाजी क्लब कुठला आहे? कोल्हापूर मधला आहे. लक्षात ठेवा. आणि या क्लबचे जे काही क्रांतिकारक होते ज्यांचं नाव काय होतं? हनुमंतराव कुलकर्णी, त्याचप्रमाणे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे कुठे गेले होते?
नेपाळला गेलेले होते. कशासाठी? बॉम्ब विद्या शिकण्यासाठी. बॉम्ब विद्या त्या ठिकाणी शिकून इथं कारखाने वगैरे त्यांना उभे करायचे होते आणि ते बॉम्ब निर्मिती करून ब्रिटिशांवर हल्ले करायचे होते. या उद्देशाने हे जे काही बॉम्ब निर्मितीचं जे काही तिथं जे काही प्रशिक्षण आहे ते घेण्यासाठी हे कुठे गेलेले होते? तर नेपाळला गेलेले होते बघा. ठीक आहे. प्रश्न विचारला जाईल तुम्हाला की संघटना कोणती आहे आणि कोणत्या भागामध्ये ती ऍक्टिव्ह होते आणि संबंधित व्यक्ती कोण होते, इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे जाऊयात आपण. कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार त्या ठिकाणी निवडून आलेला होता? बघा, संविधान सभेवर प्रश्न बऱ्याचदा त्या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत. मग संविधान सभेसाठी त्या ज्या काही जागा होत्या 389, त्या जागेसाठी ज्यावेळेस निवडणुका घेण्यात आलेल्या होत्या त्यावेळेस वेगवेगळे जे काही पक्ष आहेत त्या पक्षाचे उमेदवार जे आहेत ते काय करण्यात आले होते? तर या संविधान सभेच्या कामकाजासाठी ते निवडून देण्यात आलेले होते. मग आता कोणते असे पक्ष होते की ज्यांचे फक्त काय झाले होते? एकच उमेदवार निवडून आले होते? ऑप्शन आहेत कृषक प्रजा पक्ष, शेड्यूल कास्ट फेडरेशन, कम्युनिस्ट पक्ष आणि वरीलपैकी सर्व. आन्सर काय असेल? वरीलपैकी सर्व. या सर्व तिन्ही पक्षाचे काय झाले होते? प्रत्येकी एक एक उमेदवार जो आहे तो निवडून कुठे गेला होता? संविधान सभेमध्ये त्या ठिकाणी गेला होता. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर राहील. ऑप्शन क्रमांक 4. पुढे जाऊयात. स्पष्टीकरण जर आपण बघितलं तर खूप सारे पक्ष आहेत बघा. एक उमेदवार निवडून आलेले पक्ष जर आपण बघितले तर युनियनिस्ट पार्टी आहे, युनियनिस्ट मुस्लिम आहे, युनियनिस्ट शेड्यूल कास्ट आहे, कृषक प्रजा पार्टी आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते, शीख सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पार्टी सांगता येते. त्यानंतर जर आपण बघितलं शेड्यूल कास्ट फेडरेशन सुद्धा, या पक्षाचा सुद्धा एकच उमेदवार निवडून आला होता. त्यानंतर साम्यवादी पक्ष, या पक्षात सुद्धा एकच उमेदवार त्या ठिकाणी निवडून आलेला होता. प्रत्येक पक्षाचा काय झाला होता? एक एक उमेदवार जो आहे तो त्या ठिकाणी निवडून आलेला होता. म्हणजेच जवळपास 7 असे पक्ष होते की ज्या 7 पक्षांचे फक्त एक उमेदवार जो आहे तो काय झाला होता? निवडून येऊ शकलेला होता. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रश्न इथं अजून आला नाही, प्रश्न विचारला जाऊ शकतो. संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष विचारले. ठीक आहे. काय विचारलेलं आहे? मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होता असं विचारले. ऑप्शन आहे डॉक्टर B.R. आंबेडकर, JB कृपलानी, सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू. ठीक आहे. मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष विचारलेला आहे. तर लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. सरदार वल्लभभाई पटेल हे काय होते? अल्पसंख्याक आणि मूलभूत हक्क समितीचे आपल्याला ते प्रमुख असताना किंवा अध्यक्ष असल्यास त्या ठिकाणी सांगता येतं. आता इथं वेगवेगळ्या काय केलेल्या आहेत? तर समित्या आहेत आणि ह्या महत्त्वाच्या समित्या आहेत. कारण की तुम्ही जर PYQ काढून बघितलात तर यावर आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मग कोणत्या समितीचं कोण अध्यक्ष होतं हे आपण पाहूयात. पंडित जवाहरलाल नेहरू हे संघ अधिकार समितीचे काय होते? अध्यक्ष होते. त्याचबरोबर पंडित जवाहरलाल नेहरू हे संघ राज्यघटना समितीचे सुद्धा काय राहिले होते? अध्यक्ष राहिले होते. त्याचबरोबर ते जे काही राज्याशी चर्चेसाठीची समिती आहे, ठीक आहे, या तिन्ही समितीचे अध्यक्ष कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू होते. संघ अधिकार समिती, संघ राज्यघटना समिती आणि राज्यासाठी चर्चेची समिती, या तिन्ही समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर पंडित जवाहरलाल नेहरू. सरदार वल्लभभाई पटेल आपण बघितलं तर प्रांतीय घटना समितीचे ते अध्यक्ष होते, मूलभूत अधिकार समितीचे अध्यक्ष होते, अल्पसंख्याक आदिवासी व वंचित भाग सल्लागार समितीचे सुद्धा ते काय होते? तर अध्यक्ष राहिलेले आहेत. महत्वाचं आहे बघा, प्रश्न इथंच होता की मूलभूत अधिकार आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल होते. पुढे आहेत राजेंद्र प्रसाद, कार्यपद्धती नियम समितीचे अध्यक्ष होते. राजेंद्र प्रसाद हे काय होते? सुकाणू समितीचे त्या ठिकाणी अध्यक्ष होते. मसुदा समिती जर आपण बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, इकडे बऱ्याचदा प्रश्न आला की मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होतं? तर कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगता येतात. त्यानंतर कामकाज समिती KM मुन्शी हे त्याचे अध्यक्ष होते. ग्रह समिती एक होती, त्या ग्रह समितीचे अध्यक्ष कोण होते? पट्टाभी सीतारामय्या आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. नागरिकावरील तद्दत समिती आहे तिचे अध्यक्ष S वरदाचारी होते. आणि उशानाथ समिती जर आपण बघितली तर ते वृत्तपत्र कक्ष समितीचे अध्यक्ष होते. इकडे तुम्हाला काही प्रश्न विचारला जाणार नाही. प्रश्न आला तरी कुठे येईल तुम्हाला? तर पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल किंवा त्या ठिकाणी जर आपण बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद यांच्यावर प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाईल. याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी कोणता येणार नाही. पुढे बघा, बलवंतराय मेहताने जी काही समिती होती, बलवंतराय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. मग मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था किती स्तरामध्ये त्या ठिकाणी आहे? किती स्तराची आहे?
म्हणजे काय झालं होतं, तर बलवंतराय मेहता यांनी काय केलं होतं, तर ही जी काही पंचायत राज व्यवस्था आहे ती तिचे काही स्तर सांगितले होते की इतक्या स्तरामध्ये ती व्यवस्था असली पाहिजे. तर ऑप्शन आहे 4, 3, 2, 1. मग आता आपल्याला माहिती आहे की पंचायत राज व्यवस्था जर आपण बघितलं तर कशी आहे, त्रिस्तरीय आहे. कशी? त्रिस्तरीय. 3 जे काही स्तर आहे ते त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेले होते. यस, म्हणजेच काय, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत त्रिस्तरीय रचना जी आहे ती त्यांनी या कशाची केलेली होती, पंचायत राज व्यवस्थेची केलेली होती. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. आता बघा, बलवंतराय मेहता समिती नेमकी स्थापना कधी झाली होती, तर 1957ला बलवंतराय यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली होती आणि अध्यक्ष स्वतः बलवंतराय मेहता होते. सदस्य कोण होते याच्यामध्ये, फुलसिंह आहेत, बीजी राव आहेत, डीपी सिंह, हे 3 सदस्य हे आपल्याला कशात सांगता येतात, बलवंतराय मेहता समितीमध्ये सांगता येतात. मग शिफारशी काय केल्यात, तर सगळ्यात महत्वाची शिफारस काय होती, तर त्रिस्तरीय. ठीक आहे, लक्षात ठेवा, त्रिस्तरीय पंचायत राज यंत्रणेची स्थापना करणं ही शिफारस कोणी सांगितली होती, बलवंतराय मेहता समितीने सांगितली होती. आणि ग्रामपंचायतीची निवड प्रत्यक्षपणे, तर पंचायत राज आणि जिल्हा परिषद यांची निवड अप्रत्यक्षपणे त्या ठिकाणी करावी, हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं. इतकंच नाही, जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा, दर 5 वर्षांनी निवडणुका त्या ठिकाणी घेण्यात याव्यात, त्याचबरोबर या संस्थाकडे सत्ता आणि जबाबदारीचे अस्सल हस्तांतरण सुद्धा त्या ठिकाणी झालं पाहिजेत आणि ग्रामीण भागाच्या नियोजनाच्या आणि विकासाची जबाबदारी या संस्थांकडे काय करावी, देण्यात यावी. तर या महत्त्वपूर्ण समिती जे काही शिफारशी आहेत त्या कोणाच्या होत्या, बलवंतराय मेहता समितीच्या होत्या. प्रश्न इथं तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं, प्रश्न तुम्हाला अजून कोणत्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो, तर बघा, दर 5 वर्षांनी ह्या निवडणुका घेण्यात याव्यात ही शिफारस सुद्धा त्यांनी केलेली होती आणि जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा ही शिफारस सुद्धा त्यांनी केली होती. इकडे तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाण्याची शक्यता आपल्याला सांगता येईल. पुढे चला, विसू आणि ओणम हे कोणत्या राज्यातील सण आहेत? कोणते? विसू आणि ओणम हे कोणत्या राज्यातील सण आहेत? आता सणांवर सुद्धा प्रश्न जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. मग वेगवेगळे जे काही राज्य आहेत आणि त्या राज्यातले जे काही सण आहेत त्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न जे आहेत ते काय झालेले आहेत, विचारले गेलेले आहेत. यस, योग्य आन्सर तुम्हाला करायचा आहे, सर्वांनी आन्सर द्यायचा आहे. चला, बघा, योग्य आन्सर काय असेल, तर आसाम. ठीक आहे, आसाम हे जे काही राज्य आहे त्या राज्यामध्ये हे सण जे आहेत ते काय केले जातात, तर साजरे केले जातात. लक्षात घ्या. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. ठीक आहे, हो सॉरी केरळ आहे, लक्षात घ्या, सॉरी केरळ आहे. ठीक आहे, आपण आसाम म्हटलेलं आहे, मात्र केरळचे काय आहेत, तर हे सण आहेत कोणते, विसू, ओणम. बरोबर आहे, साऊथ मध्ये हा ओणम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, मात्र विसू आणि ओणम हे कुठं आहेत, तर केरळमध्ये आहेत. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. आता आसामचा बिहू आहे, काय आसामचा बिहू आहे, तामिळनाडूचा पोंगल आहे, केरळचा विसू आणि ओणम आहे आणि पश्चिम बंगालचा दुर्गा पूजा आहे. गोव्याचा कार्निवल जो काही सण आहे तो तिथं आपल्याला पाहायला मिळतो आणि पंजाबमध्ये बैसाखी आणि तीज हे आपल्याला काय पाहायला मिळतात, सण पाहायला मिळतात. मग महाराष्ट्राचा असा कोणता सण आहे, माहिती आहे का कोणाला, तर कमेंटमध्ये सांगायचंय की महाराष्ट्रामध्ये कोणता सण आहे. जसं आसाममध्ये बिहू आहे, तर तामिळनाडूमध्ये पोंगल आहे, केरळमध्ये विसू आणि ओणम आहे, इकडे बैसाखी आणि तीज हे सण जे आहेत ते त्या ठिकाणी साजरे केले जातात. तर मग महाराष्ट्रामध्ये कोणते आहेत ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचंय. ठीक आहे, आता बैसाखी हा जो काही सण आहे तो पंजाबमधला आहे आणि याच बैसाखीच्या सणाच्या दिवशी काय झालं होतं, तर जे काही जालियनवाला बागेमध्ये त्या ठिकाणी जे काही व्यक्ती जमलेले होते सभेसाठी त्यांच्यावर मग काय करण्यात आला होता, गोळीबार करण्यात आला होता. बघ, कोणत्या सणाच्या दिवशी, तर बैसाखी सणाच्या दिवशीच. जालियनवाला बाग हत्याकांड जी आहे ती या सणाच्या दिवशी झाली होती. बैसाखीच्या सणामुळं त्या पंजाबमध्ये अमृतसर शहरामध्ये सगळ्यांना त्या ठिकाणी सुट्टी होती म्हणून बरेचसे लोक त्या जालियनवाला बागेमध्ये निषेध सभेसाठी जमलेले होते आणि अशा वेळीच्या जनरल डायरनं काय केलं होतं, इथं गोळीबार केला होता. लक्षात घ्या. पुढे जाऊयात आपण.
सोलापूर येथे मार्शल लॉ कोणत्या आंदोलनात लावण्यात आलेला होता? चले जाव, असहकार आंदोलन, सविनय कायदेभंगाची चळवळ किंवा वरील सर्व आंदोलनामध्ये हा मार्शल लॉ त्या ठिकाणी लागू होता. चला व्यवस्थित जर आपण बघितलं तर आन्सर काय असेल? पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये काय झालं होतं तर या सोलापूरमध्ये मार्शल लॉ जो आहे तो त्या ठिकाणी लावावा लागलेला आपल्याला सांगता येतो. ठीक आहे. मग आता जर आपण बघितलं तर सोलापुरातला जो काही लष्करी कायदा होता या सत्याग्रहात केवळ सोलापूरमध्येच इंग्रजांनी काय केलं होतं तर हा लष्करी कायदा जो आहे तो लागू केला होता. कारण की तिथली जी काही परिस्थिती आहे हाताबाहेर गेली होती. गिरणी कामगार असतील, त्याचप्रमाणे तिथले जनता असतील, या सगळ्यांनी काय केलं होतं तर ब्रिटिशांच्या विरोधात भूमिका घेतली होती. ब्रिटिशांच्या चौक्या असतील, ब्रिटिशांची इतर जे काही ठिकाणं असतील तिथं जाळपोळ करायला त्यांनी सुरुवात केली होती. म्हणून ब्रिटिशांना इथं काय करावं लागला होता तर त्या ठिकाणी हा जो काही मार्शल लॉ आहे तो लागू करावा लागला होता. मग सत्याग्रहींना अटक करायला सुरुवात झाली होती. एका पोलिसाच्या खुनाचा आरोप ठेवून चौघांना फाशीची शिक्षा सुद्धा त्या ठिकाणी ठोठावण्यात आली होती. मग कोण आहेत? मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन आणि श्रीकृष्ण सारडा या चौघांना काय करण्यात आलं होतं तर या पोलिसाच्या खुनाचा आरोप ठेवून त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आणि पुण्याच्या येरवडा कारागृहामध्ये काय करण्यात आलं होतं? यांना फाशीची शिक्षा जी आहे ती देण्यात आलेली होती. ठीक आहे. सोलापूरमध्येच काय करण्यात होतं? संपूर्ण भारतात जर विचार केला फक्त आणि फक्त हा कायदा जो आहे तो सोलापूरमध्येच त्या ठिकाणी लागू करण्यात आलेला होता. तर ह्या बाबी लक्षात घ्यायच्या आहेत. 1920 मध्ये काय झाली होती? ही चळवळ सुरू झालेली होती. कोणती? असहकार चळवळ. 1930 मध्ये जर आपण बघितलं तर सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली होती. चले जाव चळवळ जर आपण बघितलं 8 ऑगस्ट 1942 रोजी ही चळवळ त्या ठिकाणी सुरू झालेली होती. ठीक आहे. तर या बाबी महत्वाच्या आहेत, लक्षात घ्यायच्या आहेत. पुढे जाऊयात आपण. बघा यांना त्या ठिकाणी 22 जानेवारी 1931 रोजी फाशीची शिक्षा झालेली आहे. कोणाला? तर त्या चौघांना. मग आता हा जो काही 12 जानेवारी हा दिवस जर आपण बघितला तर संपूर्ण सोलापूरमध्ये हुतात्मा दिन म्हणून त्या ठिकाणी पाळला जातो. लक्षात ठेवायचं, हुतात्मा दिन म्हणून काय केला जातो? पाळला जातो. सोलापुरातील तुळशीदास जाधव या कॉलेज समितीच्या सरचिटणीस जर आपण बघितलं तर गांधीजी टोपी काढण्यास त्यांनी काय केला होता? नकार दिला होता. म्हणजे तुळशीदास जाधव नावाचा एक व्यक्ती होता. त्यांनी आता गांधी टोपी जर आपण बघितलं तर चळवळीचं ते प्रतीक बनलेलं होतं. मग लोक काय करायचे? गांधी टोपी त्या ठिकाणी घालून फिरायचे. मग ते दिसलं की ब्रिटिशांचं डोकं सरकायचं. मग ब्रिटिश काय करायचे? ती टोपी घातली त्यांना बेदम मारहाण करायचे. मग तरी तो मारहाण या तुळशीदास जाधव यांना सुरू असली तरी सुद्धा त्यांनी काय केलं होतं? ती टोपी खाली येऊ दिली नव्हती. लक्षात ठेवा. पण त्यांनी नकार दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना काय केलं होतं? बेदम मारहाण केली होती. पुढे जाऊयात. घटक राज्याचा महाधिवक्त्याचा पदावधी घटनेतील तरतुदीप्रमाणे किती वर्षाचा असतो असं म्हटलंय? घटक राज्याच्या महाधिवक्त्याचा पदावधी घटनेतील तरतुदीप्रमाणे किती वर्षाचा असतो? 3 वर्ष, 5 वर्ष, यापैकी नाही आणि 6 वर्ष. आता मध्ये जर आपण बघितलं तर हा जो काही महाधिवक्ता आहे, ठीक आहे, महाधिवक्त्याचा जो काही पगार आहे तो घटनेमध्ये निश्चित पदावधी जर आपण बघितलं तर घटनेमध्ये निश्चित आहे का? तर घटनेमध्ये त्याबाबत काही सांगण्यात आलेलं नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे. आता लक्षात घ्या, घटक राज्याचा महाधिवक्त्याचा पदावधी घटनेमध्ये मेन्शन करण्यात आलेला नाही. त्यामुळं 3, 5 आणि 6 असं आपण काही म्हणू शकत नाही, कारण की त्यांचा जो काही कार्यकाळ आहे त्याची तरतूदच घटनेमध्ये नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर येईल. आता राज्याच्या महाधिवक्त्याशी संबंधित कलम काय आहे? कलम 165 आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. महाधिवक्ता हा राज्याच्या सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून काय करत असतो? काम करत असतो. प्रश्न इथं सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो की राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी कोण? तर कोण असणार आहे? राज्याचा महाधिवक्ता. मग राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये महाधिवक्त्यांचा समावेश सुद्धा केला जातो. नेमणूक कोण करतं? राज्यपालामार्फत यांची नेमणूक केली जाते आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्यास जी अर्हता प्राप्त असलेल्या व्यक्तीलाच काय केली जाते? महाधिवक्ता म्हणून त्या ठिकाणी त्याची नियुक्ती केली जाते. बघा, राज्यपालामार्फत नियुक्ती होते आणि अर्हता काय आहे? तर उच्च न्यायालयाचा जो काही न्यायाधीश आहे त्या न्यायाधीशाला जी अर्हता आहे किंवा न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्यास तो अर्हता प्राप्त असलेल्या व्यक्तीलाच काय केलं जातं? महाधिवक्ता या पदावर त्या ठिकाणी नेमलं जातं. पदावधीच्या बाबतीत जर आपण बघितलं घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही. ठीक आहे. यांचा जो काही पदावधी आहे म्हणजे किती काळ ते त्या ठिकाणी काम करू शकतात, 5 वर्ष, 6 वर्ष, 3 वर्ष, असं काही घटनेमध्ये मेन्शन करण्यात आलेलं नाही. त्यामुळं तसेच पदावरून दूर करण्याची पद्धत आणि आधार याची तरतूद घटनेमध्ये नाही.
मग महाधिवक्ता राज्यपालाच्या मर्जी असेपर्यंत काय करू शकतो, मग पद धारण करू शकतो. म्हणजे राज्यपाल काय करू शकतात, तर त्यांची मर्जी असेपर्यंत त्याला पदावर ठेवू शकतात आणि त्याला पदावरून दूर सुद्धा ते त्या ठिकाणी करू शकतात. कारण की राज्यपालच त्याची नेमणूक करतात आणि राज्यपालच त्याला काय करतात, पदावरून दूर करू शकतात. लक्षात घ्या. घटनेने महाधिवक्तांचा जो काही पगार आहे, पगार भत्ते, ते सुद्धा निश्चित केलेले नाहीत. राज्यपाल निर्धारित करतील असे पारिश्रमिक त्यांना प्राप्त करतील. म्हणजे राज्यपाल ठरवतील त्यानुसार त्याला काय केलं जाईल, पगार, वेतन किंवा भत्ते जे आहे ते त्या ठिकाणी दिले जातील. हे सुद्धा याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर बघा कार्य काय आहे, तर ते सुद्धा आपण बघूयात. राज्यपालाकडून त्यांना वेळोवेळी संदर्भित केल्या जातील अशा विधिविषयक बाबीवर राज्य सरकारला काय करावं लागतं, महाधिवक्त्याला सल्ला द्यावा लागतो. यस, जर माहिती नसेल की महाधिवक्ता नेमकं काय काम करत असतो, राज्याचा एक महाधिवक्ता असतो, मग त्याचं काम काय असतं, तर राज्याला विधिविषयक बाबीवर त्या ठिकाणी सल्ला द्यायचा असतो. तसेच राज्यपालाकडून त्यांना नेमून दिली जातील अशी इतर विधिविषयक कामे सुद्धा त्या ठिकाणी करावी लागतात. त्यांना विधिमंडळ सदस्याप्रमाणे सर्व विशेष अधिकार व संरक्षण सुद्धा त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. त्यानंतर महाधिवक्ता हे राज्य सरकारचे पूर्णकालीन वकील नाहीत. लक्षात ठेवा, स्टेटमेंट महत्वाचं आहे. महाधिवक्ता हे राज्य सरकारचे पूर्णकालीन वकील नाहीत. ते सरकारी सेवा गटामध्ये मोडत नाहीत. तसेच त्यांना खासगी वकिली करण्यापासून सुद्धा प्रतिबंध करण्यात आलेलं नाही. म्हणजेच महाधिवक्ता काय करू शकतो, खासगी वकिली सुद्धा करू शकतो. मात्र तो खासगी वकिली करत असताना विरोधी पक्षामध्ये त्या ठिकाणी ते सरकार नसावं. कारण की सरकारचा तो राज्याचा महाधिवक्ता असतो आणि खासगी वकिली करत असताना तो राज्याच्या विरोधात भूमिका त्या ठिकाणी घेऊ शकत नाही. लक्षात ठेवायचं, खासगी वकिली करू शकतो, मात्र दुसरा पक्ष जर सरकार असेल तर त्या विरोधात तो त्या ठिकाणी खासगी वकिली करू शकत नाही. ही बाब लक्षात ठेवा. पुढे बघा, महाराष्ट्राबाहेरील राज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या स्थलांतरात हे राज्य आघाडीवर आहे. कोणतं राज्य आघाडीवर आहे हे विचारलंय. म्हणजे त्या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या राज्यामधून लोक इथं स्थलांतर करत असतात. मग यामध्ये सगळ्यात जास्त कोणतं राज्य, आता बऱ्याच जणांना आपण त्या ठिकाणी माहिती आहे की बिहारमधून त्या ठिकाणी लोक आपल्यामध्ये सर्वात जास्त येतात असं आपलं मत आहे. मात्र लक्षात ठेवा, बिहारपेक्षाही एक असं राज्य आहे, त्या राज्यातून काय येतात, आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोक येतात. कोणतं राज्य आहे, उत्तर प्रदेश. ठीक, लक्षात ठेवा, उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक स्थलांतर आपल्या महाराष्ट्रामध्ये होतं. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. महाराष्ट्राबाहेरील राज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या स्थलांतरात उत्तर प्रदेश हे राज्य आपल्याला आघाडीवर पाहायला मिळतं. आता महाराष्ट्र स्थलांतराच्या बाबतीत जर आपण बघितलं, एका प्रदेशातून अन्य दुसऱ्या प्रदेशात जाणं किंवा येणं म्हणजे काय, तर स्थलांतर होय. आणि उत्तर प्रदेश या राज्यातून महाराष्ट्रात सर्वाधिक स्थलांतर त्या ठिकाणी होते. आणि जर आपण बघितलं तर इथे बघा तुम्ही, जी काही उत्तर प्रदेश आहे, या उत्तर प्रदेशचा जर विचार केला तर जवळपास 21% जे काही स्थलांतर आहे ते त्या ठिकाणी एकट्या उत्तर प्रदेशमधून होतं. आणि त्या स्थलांतराचं कारण काय आहे, तर रोजगार आहे. कर्नाटकचा जर आपण विचार केला तर 11.65% हे त्या ठिकाणी स्थलांतर आपल्या महाराष्ट्रात होतं. आणि याचं कारण काय आहे, विवाह. बघा, दुसऱ्या क्रमांकावर काय आहे, कर्नाटक राज्य आहे. आता तुम्हाला वाटेल की बिहार वगैरे असेल, मात्र लक्षात ठेवा, उत्तर प्रदेश नंतर दुसरा क्रमांक कोणाचा आहे, कर्नाटक राज्याचा आहे. मग कर्नाटकातून महाराष्ट्रामध्ये येण्याचं प्रमाण का आहे जास्त, कारण की जे काही शेजारील जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये काय केलं जातं, तर विवाह संबंध आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळं कर्नाटकातून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्यापैकी कशाचं प्रमाण जास्त आहे, तर विवाह करून येणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. गुजरातमधून सुद्धा विवाह करून येण्याचं प्रमाण जास्त आहे. मध्य प्रदेशमधून सुद्धा विवाह, आंध्र प्रदेशमधून सुद्धा विवाह, राजस्थानमध्ये रोजगार, बिहारमध्ये रोजगार, यासाठी हे स्थलांतर त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होतं. आणि काही जागी विवाहासाठी ते स्थलांतर महाराष्ट्रामध्ये होताना आपल्याला दिसून येतं. यस, पुढे बघा, संसदेचा सदस्य आपलं जर संसदेच्या दुसऱ्या सदनात बसलेला आढळला तर त्याला किती दंड भरावा लागतो. बघा, एका सदनासाठी निवडून आलेला सदस्य जर दुसऱ्या सदनामध्ये जर जाऊन बसला तर अशा वेळी त्याला किती दंड जो आहे तो आकारला जातो असं म्हटलेलं आहे. योग्य आन्सर तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. ऑप्शन आहे 1000, 2500, 500 आणि यापैकी किंवा असला कसलाही कोणताही दंड त्या ठिकाणी यांच्यावर आकारला जात नाही. योग्य आन्सर काय असेल, यस, योग्य आन्सर काय असेल, बघा, संसदेचा सदस्य जर एका सभागृहातून संसदेच्या दुसऱ्या सदनात जर जाऊन त्या ठिकाणी बसला तर त्याला 500 रुपये दंड जो आहे तो त्या ठिकाणी भरावा लागतो. किती, 500 रुपये. आणि हे 500 रुपये रक्कम काही खूप मोठी नाही, लक्षात ठेवा या लोकांसाठी.
मजाकच आपल्याला त्या ठिकाणी वाटतं की फक्त 500 रुपये त्या ठिकाणी घेतले जातात. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येतं. आता कलम 104 मध्ये ह्या तरतुदी आपल्याला पाहायला मिळतात की सदस्यत्वास पात्र नाही किंवा अपात्र असताना किंवा सभागृहाचा सदस्य म्हणून स्थानपन्न होण्यास किंवा मतदान करण्याची मनाई असतानाही तो त्या ठिकाणी स्थानपन्न झाल्यास त्याला किती, कलम 104 अन्वये 500 रुपये प्रतिदिन दंड त्या ठिकाणी भरावा लागतो. यस, म्हणजे सदस्य होण्यास तो पात्र सुद्धा नाही किंवा तो अपात्र आहे आणि तरी सुद्धा काय करतोय तर त्या सदनामध्ये जाऊन बसतोय, तर अशा वेळी काय दररोज 500 रुपये दंड जो आहे त्याला त्या ठिकाणी आकारला जातो, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, किती, दररोज 500 रुपये दंड जो आहे तो त्या ठिकाणी आकारला जातो. यस, त्यानंतर जाऊयात पुढे आपण. पुढे बघा, जडत्वाची संकल्पना कोणी मांडली? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. न्यूटन, गॅलिलिओ, आइन्स्टाईन आणि कॅव्हेंडिश यापैकी जडत्वाची संकल्पना कोणी मांडली, इनर्शियाची संकल्पना कोणी मांडली? तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. कोण आहे? गॅलिलिओ. गॅलिलिओनी काय केलं होतं, जडत्वाची काही संकल्पना आहे ती त्याने त्या ठिकाणी मांडलेली होती. पुढे जाऊयात. आता जडत्व वगैरे ह्या बाबी काय आहेत ते आपण बघून घेऊयात. बघा, वस्तूची स्थिर अथवा गतिमान अवस्थेतील बदलाला विरोध करण्याची प्रवृत्ती म्हणजेच काय, जडत्व होईल. लक्षात ठेवा, जडत्व म्हणजे काय आहे तर वस्तूची स्थिर अथवा गतिमान अवस्थेला गतिमान अवस्थेतील बदलाला विरोध करण्याची प्रवृत्ती म्हणजे काय, जडत्व आहे. म्हणजे आता जर आपण बघितलं तर तुम्ही एका जागी बसलेले आहात. यस, तुम्ही बसलेले आहात, मग तुम्हाला जर कोणी ढकलत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही लगेच जाणार का खाली वगैरे, कुठं पडणार का? तर तुम्ही सुद्धा काय करता, त्याला विरोध करता. किंवा एखादा दगड आहे, तो दगडाला तुम्ही काही जोर न लावता तो डायरेक्ट जाणार आहे का, तर जाणार नाही. लक्षात ठेवा. तरी पण जर आपण बघितलं तर तो स्थिर अवस्थेत आहे. मग तो स्थिर अवस्थेत आहे आणि स्थिर अवस्थेत असताना तो त्या ठिकाणी काय तर त्या बदलाला त्या ठिकाणी विरोध करतो. कारण की जर आपण बघितलं तो जो दगड आहे तो आपण जर ढकलला तर तो डायरेक्ट जात नाही, तुला आपल्याला काय करावं लागतो, ताकद लावावी लागते. म्हणजे त्याच्यापेक्षा जर जास्त ताकद आपण लावली तर अशा वेळी तो दगड मग काय करतो तर खाली जातो. ठीक आहे, म्हणजे तो काय करतो तर वस्तूची स्थिर अथवा गतिमान अवस्थेतील बदलाला विरोध करण्याची प्रवृत्ती म्हणजेच काय होय तर जडत्व होय. लक्षात ठेवा. वस्तू स्थिर असेल तर गतिमानतेला काय करते, विरोध करते, आणि गतिमान असेल तर स्थिर होण्यास त्या ठिकाणी काय करते, विरोध करते. ठीक आहे, महत्वाचं आहे बघा. जर स्थिर असेल तर गतिमानतेला विरोध करते. तुम्ही ढकलताय, मतलब कमी ताकद लावलं तर काही होणार आहे का, तर काही होणार नाही. जास्त ताकद ज्यावेळेस लावतो त्यावेळेस तो त्या ठिकाणी जातो. ठीक आहे, स्थिर असेल तर तो गतिमानतेला विरोध करतो आणि गतिमान असेल तर स्थिर होण्यास त्या ठिकाणी विरोध करतो. ठीक आहे, लक्षात घ्यायचं. हे काय, जडत्व. लक्षात घ्या. आता जडत्वाचे काही प्रकार आहेत. विरामावस्थेचं जडत्व, गतीचं जडत्व, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं दिशेचं जडत्व, हे काय आहेत तर जडत्वाचे काही प्रकार आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. मग आता विरामावस्थेचं जडत्व नेमकं काय आहे तर वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती विरामावस्थेत बदल करू शकत नाही त्याला काय म्हटलेलं आहे, विरामावस्थेचं जडत्व. आता याचं उदाहरण कसं देऊन सांगता येईल तर बस ज्यावेळेस अचानक सुरू होते. ठीक आहे, बस ज्यावेळेस अचानक सुरू होते तेव्हा प्रवाशांना काय होतं, मागच्या साईडला त्या ठिकाणी धक्का बसतो बघा. ठीक आहे, ज्यावेळेस बस जी आहे, तुम्ही बऱ्याच जणांनी हे अनुभवलेलं असेल, तुम्ही बसमध्ये बसलेला असतात आणि अचानक तो ड्रायव्हर बस जे आहे तो पळवायला सुरू करतो. मग अशा वेळी तुम्हाला मागच्या साईडला धक्का बसतो आणि मागं आपल्याला काहीतरी लागतं. मग अशा वेळी समजायचं काय आहे, विराम अवस्थेचं जडत्व आहे. कारण की तुम्ही त्या ठिकाणी बसलेला असतात आणि बस निघालेली असते. मग अशा वेळी काय तर तुम्ही स्थिर असताना बस निघालेली असते, त्यामुळे काय तर आपण काय करतोय, जी काही गतिमानता आहे त्या गतिमानतेला आपण विरोध करतोय, म्हणून त्या ठिकाणी तो धक्का आहे तो आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती विराम अवस्थेत बदल करू शकत नाही त्याला काय म्हणतात तर विराम अवस्थेचं जडत्व त्या ठिकाणी म्हणतात. बस अचानक सुरू होते तेव्हा प्रवाशांना मागच्या दिशेला झटका बसते, याचं उदाहरण आहे फांदी हलवल्यावर झाडावरचं फळ जे आहे ते खाली पडतं. लक्षात ठेवा, हे सुद्धा विराम अवस्थेचं जडत्व आहे. गतीचं जडत्व जर आपण बघितलं, वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत बदल होऊ शकत नाही त्याला काय म्हणतात, गतीचे जडत्व म्हणतात. मग याचं उदाहरण काय आहे, विजेच्या पंख्याचं बटन बंद केलं तरी काही काळ तो काय राहतो, फिरत राहतो. ठीक आहे, जो काही फॅन आहे तुमचा, तुम्हाला बऱ्याचदा तुम्ही त्याचं अनुकरण केलं की तुम्ही बटन बंद केले तरी सुद्धा तो काय करतो, काही वेळ फिरत असतो. मग काय आहे हे तर गतिमान अवस्थेत त्या ठिकाणी बदल तो करू शकत नाही. लक्षात घ्यायचं. ठीक आहे, वस्तूच्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेमध्ये तो बदल त्या ठिकाणी होऊ शकत नाही त्याला काय म्हणतात, गतीचं जडत्व.
तसेच अजून एक उदाहरण सांगता येतं, बस अचानक थांबल्यावर प्रवाशांना पुढच्या दिशेने त्या ठिकाणी धक्का बसतो. हे सुद्धा तुम्ही तुमच्या गाडीमध्ये वगैरे बसमध्ये बसल्यावर अनुभवलं असेल. ड्रायव्हर अचानक जर ब्रेक मारला तर अशा वेळी आपण काय करतो, पुढे आदळतो. ठीक आहे, पुढे येऊन त्या ठिकाणी आपलं तोंड जे आहे ते त्या पुढच्या जे लोखंडी हे राहतं त्याला त्यात जाऊन आदळतं आणि आपण शिव्या घालतो. तर हे लक्षात घ्यायचंय. ठीक आहे, तर मग विरामावस्थेच्या जडत्वामध्ये काय होतं, तर आपल्याला मागच्या साईडला धक्का बसतो आणि या गतीच्या जडत्वामध्ये आपल्याला जर आपण बघितलं तर आपल्याला पुढच्या साईडने त्या ठिकाणी धक्का बसतो. मग अशा वेळी काय म्हणायचं, पुढच्या साईडला धक्का बसला की गतीचं जडत्व होतं म्हणायचं, मागच्या साईडला धक्का बसला की विराम अवस्थेत धक्का जडत होता असं त्या ठिकाणी म्हणायचं. आता दिशेचं जडत्व काय आहे, तर वस्तूच्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा त्या ठिकाणी बदलू शकत नाही. त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला त्या ठिकाणी दिशेचं जडत्व त्या ठिकाणी म्हटलं जातं. मग चाकूला धार देताना धार लावणाऱ्या चाकाच्या स्पर्श रेषेवरून ठिणग्या ज्या आहेत त्या काय करतात, उडताना दिसतात. हे काय आहे, तर दिशेचं जडत्व आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. येस, क्लिअर आहे. तर अशा पद्धतीनं हे जे काही आजचे महत्त्वाचे प्रश्न होते ते आपण या ठिकाणी थांबवणार आहोत, किंवा हे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि त्याचं स्पष्टीकरण जे आहे ते आजचं आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या अभ्यासलेलं आहे. असेच लेक्चर जे आहे ते तुमचे रोज होणार आहेत. त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला बॅच जॉईन करायचं असेल पोलीस भरतीसाठी तरी सुद्धा तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता. अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन आहे आपलं, प्ले स्टोअरवरून तुम्हाला ते इन्स्टॉल करायचं आहे आणि तिथून तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता. ठीक आहे, तर थांबूयात, भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.